संजू सॅमसनच्या खतरनाक इनिंगनंतर भारत सेमीफायनलमध्ये पोहोचला. आता या केसमध्ये झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला सुपर 8 मधनं बाहेर पडल्याचं जेवढं दुःख वाटत नसेल तितकं पाकिस्तानला आहे. कारण वर्ल्ड कपमध्ये खेळणारच नाही या धमकीपासून सुरू झालेली पाकिस्तानची स्टोरी वर्ल्ड कपमध्ये खराब खेळल्यामुळे सेमीफायनलमध्ये पोहोचू न शकल्यामुळे प्रत्येक पाकिस्तानी प्लेयर्सला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडनं 50 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. तर पाकिस्तानचा बाजार कसा उठला आणि पाकिस्तानने आपल्या प्लेयर्सला दंड करण्याचं कारण काय, या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचं इतकं काय चुकलं की ज्यामुळे पाकिस्तानला हा दंड भरावा लागतोय, बघूयात आजच्या व्हिडिओमधनं. तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर मंडळी नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बांगलादेशने आम्ही भारतात खेळणार नाही, आमच्या मॅचेस श्रीलंकेमध्ये घ्याव्यात अशी मागणी केली. ICCने या मागणीला नकार दिला. तेव्हा पाकिस्तानच्या मदतीने बांगलादेशने ICCवर प्रेशर वाढवलं, पण हा डाव फसला. ICCने बांगलादेशला बाहेरचा रस्ता दाखवला आणि स्कॉटलंडला वर्ल्ड कपमध्ये इन केलं. पाकिस्तानला आपल्या एशियन क्रिकेटमधली सुपर पॉवर आपण आहोत हे दाखवून द्यायचं होतं, पण मैदानाबाहेरच्या राजकारणात त्यांचा डाव हा फसत गेला. त्यानंतर त्यांचं काम होतं मैदानात डाव मारणं, पण इथंही गणित जास्तच बिघडलं. पाकिस्तान भारतासोबत एकाच ग्रुपमध्ये होता. भारताने मागच्या वर्ल्ड कपला पाकिस्तानला हरवणारी अमेरिका सोडली तर पाकिस्तानला फार मोठं आव्हान नव्हतंच. पण पाकिस्तानने पहिल्याच मॅचला नेदरलँड्स विरुद्ध फंबल केलं. अगदी शेवटच्या काही बॉलमध्ये नेदरलँड्सकडनं कॅचेस सुटल्या म्हणून पाकिस्तान जिंकलं, नाहीतर तिथेही ते हरले असते. नेदरलँड्स अशी काही मोठी टीम नव्हती, तरी सुद्धा पाकिस्तानची ही अशी गच्छंती झाली. त्यानंतर अमेरिकेला त्यांनी आरामात हरवलं, पण मग लागली भारत पाकिस्तान मॅच. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मुहसिन नकवी यांनी आधी पाकिस्तान हा भारताविरुद्ध खेळणार नाही असा इशारा दिलेला होता, पण हा इशारा गुंडाळून पाकिस्तानची टीम भारताविरुद्ध मैदानात उतरली आणि दणक्यात हरली. भारताने ही मॅच 61 रन्सने जिंकली. पाकिस्तान ग्रुप स्टेजमधनं बाहेर जाणार का अशी शंका होती, पण नामिबियाला थोड्या नाही तर 102 रन्सने त्यांनी हरवलं आणि पाकिस्तान सुपर 8 साठी क्वालिफाय झाला. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण पाकिस्तानला सेमीफायनलची आशा दिसत होती. सुपर 8 मध्ये काय झालं तर न्यूझीलंड विरुद्धची मॅच पावसामुळे झाली नाही. दोन्ही टीम्सला 1-1 पॉईंट मिळाले. पाकिस्तान इंग्लंडकडून हरलं, पण टिपिकल पाकिस्तान डाव सुरू झाला. जर पाकिस्तानला सेमीफायनलला जायचं असेल तर इंग्लंडने न्यूझीलंडला हरवणं गरजेचं होतं. त्यानंतर पाकिस्तानने श्रीलंकेला विशिष्ट फरकाने हरवलं पाहिजे होतं, तरच पाकिस्तान वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय होणार होता. तर टिपिकल पाकिस्तान या टिपिकल गोष्टीमुळे टिपिकलच होत गेला. इंग्लंडने पाकिस्तानचं काम सोपं केलं. त्यांनी खतरनाक कमबॅक करत न्यूझीलंड विरुद्धची मॅच जिंकली. आता जबाबदारी होती ती पाकिस्तानची. पाकिस्तानला श्रीलंकेला 65 रन्सने हरवायचं होतं. पहिली बॅटिंग करताना पाकिस्तानने 212 रन्स मारले, पण पाकिस्तान बॅटिंगमध्ये गंडलं. त्यांनी 16.3 ओव्हर्समध्ये 2 आऊट 179 रन्स केले. त्यानंतर पुढच्या 3.5 ओव्हर्समध्ये त्यांनी फक्त 33 रन केले आणि 6 विकेट घालवल्या. श्रीलंकेचा 147 रन्स खाती ऑल आऊट श्रीलंका झाली. तर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचलं असतं. त्यांनी श्रीलंकेला जर 4 आऊट 94 असं रोखलं असतं, पण तिथून पाकिस्तानी बॉलर्सने पाकिस्तान बॉलिंग सारखीच बॉलिंग टाकली. श्रीलंकेने 16व्या ओव्हरलाच 147चा स्कोअर पार केला आणि खरी माती या ठिकाणीच झाले. पाकिस्तान या ठिकाणाहूनच बाहेर पडला. श्रीलंकेला जिंकायला 24 बॉलमध्ये 64 रन करायचे होते. तिथून गणित 12 बॉल 46 वर आलं. शेवटी श्रीलंकेने मॅच हरली, पण शेवटच्या बॉलला तेव्हा त्यांना जिंकायला 1 बॉल 6 रन्स हवे होते. म्हणजे जी मॅच पाकिस्तानला 65 रनांनी जिंकायची होती, तिथे पाकिस्तानने ती मॅच शेवटच्या बॉलला जिंकली. अगदी थोडक्यात, पण जिंकून सुद्धा पाकिस्तान सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर पडला आणि इथेच पडली ठिणगी.
पाकिस्तानी टीमचं ट्रोलिंग सुरू झालं, त्यांची जाहीरपणे चेष्टा सुरू झाली. विषय तेवढ्यावरच मर्यादित राहिला नाही, तर पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगाला प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न विचारण्यात आला, आता तुला कॅप्टन्सीवरून काढून टाकणार आहेत की तू स्वतः रिझाईन करणार आहे? थोडक्यात पत्रकारांना सुद्धा पाकिस्तानचा पॅटर्न माहीत होता, कारण यावर सलमान अली आगाचं उत्तर होतं, आधी पाकिस्तानला जातो, मग 2-4 दिवस थांबतो आणि मग निर्णय कळवतो. आता इमोशनल निर्णय घेऊन चालणार नाही, पण कॅप्टनच्या स्टेटमेंट आधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बॉम्ब फोडला आणि त्यांनी वर्ल्ड कपमध्ये खराब परफॉर्मन्स दिल्यामुळे पाकिस्तान सेमीफायनल न गाठू शकल्यामुळे पाकिस्तान प्लेयर्सला प्रत्येकी 5 मिलियन PKR म्हणजेच 50 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला. आणि एक ट्विट देखील होतं की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानी प्लेयर्सला ही फाईन लावायचा निर्णय भारताविरुद्धच्या मॅच नंतर घेतला. याचं कारण अर्थातच पाकिस्तान त्या मॅचला प्रचंड गंडलेला परफॉर्मन्स त्यांनी केला. भारताने त्या मॅचला पहिले बॅटिंग करताना 175 रन्स केले होते. पाकिस्तानसाठी फार अशक्य लेवलचं टार्गेट नव्हतं, त्यांनीही चांगला चान्स होता, पण पाकिस्तानच्या पहिल्या 4 बॅटर्सना मिळून रन्स केले फक्त 15. उस्मान खान सोडला तर त्यांचा एकही बॅट्समन चालला नाही आणि 18व्या ओव्हरलाच पाकिस्तान ऑल आऊट झालं. पाकिस्तान थोडं नाही तर 61 रन्सने हरला होता. पाकिस्तानने भारताविरुद्धच्या मॅच याआधी मोठा ड्रामा उभा केला होता. आपले प्लेयर्स जिंकतील याची त्यांना खात्री होती, पण प्लेयर्सने माती खाल्लेली होती. याचवेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्यावरच्या फाईन लावण्याचं हे ठरवलेलं होतं. त्यांनी प्लेयर्सला सेकंड चान्स देण्याचा निर्णय घेतला. जर पाकिस्तान टीम सेमीफायनलला पोहोचली तर फायनल काढून घ्यायचा, पण पाकिस्तानी प्लेयर्स इथे देखील कमी पडले. फाईन बसला. मुळात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मेन अडचण होती ती भारताकडून हरण्याची, कारण विषय फक्त 2 पॉईंट्सवरचा नव्हता, तर विषय होता भविष्याचा. भारत पाकिस्तान मॅचला प्रचंड व्ह्यूवर्स असतात, प्रचंड व्ह्यूवरशिप मिळते आणि त्यामुळे ICC साठी प्रत्येक टुर्नामेंट ही मॅच अतिशय महत्त्वाची असते आणि याचाच फायदा पाकिस्तान घेत होतं. आपल्या अटी या ठिकाणी ते मान्य करून घेत होतं आणि ICC वरती प्रेशर टाकत होतं. अनेकदा या गोष्टींचा भारतासाठी हा फायदा त्यांना मिळाला देखील. पाकिस्तान आपली सगळी व्ह्यूवरशिप हे भारत पाकिस्तान मॅचमधनं मिळवतं. भारतासाठी हा पिक्चर वेगळा आहे, कारण भारताची टीम जगाच्या पाठीवर कुठेही खेळली तरी भारताच्या टीमचे फॅन्स हे जगभरात सगळीकडे आणि त्यामुळे गर्दी गोळा होतेच. व्ह्यूवरशिप भारताच्या टीमलाही मिळतेच आणि ज्याचा थेट फायदा ICCच्या रेव्हेन्यू जनरेशनला होतो. रेव्हेन्यू खूप मोठ्या प्रमाणात जनरेट होतो. पण पाकिस्तान जर भारताकडून 1 साईड हारत असेल आणि साहजिकच या मॅचमधली रंगत निघून जाणार असेल तर पाकिस्तानचा खेळ हा बिघडतच जाणार आहे. आणि मोहसिन नक्वी यांचा तिळपापड मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतोय आणि यामुळेच पाकिस्तानच्या प्लेयर्सला 50 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे आणि तो यामुळेच. पण खराब खेळले ते भारताकडून हरले म्हणून देखील भरावा लागणार आहे. तर या दंडाची ही पहिलीच वेळ आहे का? तर हो, पाकिस्तानने याआधी प्लेयर्सला शिस्तभंग कारवाई केलेली नसेल किंवा त्यांना आर्थिक दंड केला असेल, पण भारताकडून हरले म्हणून आर्थिक दंड करण्याची ही मात्र पहिलीच वेळ आहे. याआधी पाकिस्तान भारताकडून एशिया कपमध्ये 3ही मॅचेस हारला. तेव्हा पाकिस्तानने त्यांचा प्लेयर्सशी जगभरातल्या T20 लीगमध्ये खेळण्यासाठी त्यांच्या परमिशन रद्द केल्या. पण पाकिस्तानी प्लेयर्स तिथेही बिग बॅश लीग खेळायला गेले, तिथे जाऊनही भांगरच खेळले. पण आपण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला जुमानत नाही हे त्यांनी दाखवून दिलं आणि यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपण प्लेयर्सच्या मेहनतीची किंमत करत नाही हे दाखवलं. या सगळ्यात पाकिस्तानी फॅन्स तेवढे निवांत राहिलेले होते. तर मंडळी, पाकिस्तान आणि पाकिस्तान विरुद्ध भारत अशा मॅचला जी होणारी तुफान गर्दी आणि प्रत्येक वेळा पाकिस्तान जे हारतंय त्याच्यामुळे त्यांना बसलेला हा मोठा दंड, याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा.